ही फक्त कथा नाही, ही एक खरी घटना आहे, जिथे स्वामी समर्थ स्वप्नात आले आणि एका माणसाला मृत्यूच्या दारातून परत आणलं. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात माधव नावाचा 35 वर्षाचा माणूस राहत होता. तो खूप साधा, भक्तिभाव असलेला, पण गेल्या काही महिन्यापासून त्याच्या आयुष्यात संकटाचं वादळ आलं होतं. त्याला एक गंभीर आजार झाला. डॉक्टरांनी सांगितलं, स्थिती खूप गंभीर आहे, काही सांगता येत नाही. घरच्यांचे डोळे पाण्याने भरले. आई रोज स्वामी समर्थांची प्रार्थना करत होती. एक दिवस रात्री माधव आयसीयूमध्ये होता. मिशन्स चालू होते आणि सगळं शांत. त्या रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. एक तेजस्वी प्रकाश आणि त्या प्रकाशातून स्वामी समर्थ प्रकट झाले. त्यांनी माधवकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, "भिवू नकोस, तुझा काळ आलेला नाही." माधव रडू लागला, "स्वामी मला वाचवा." स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "उद्या सूर्य उगवेल आणि तू नव्याने जन्म घेशील." सकाळ झाली. डॉक्टर आले, रिपोर्ट पाहिला आणि थक्क झाले. हे कसं शक्य आहे? माधवची तब्येत अचानक सुधारू लागली होती. जिथे आशा संपली होती, तिथे नवीन जीवन मिळालं. काही दिवसात तो पूर्ण बरा झाला. घरी आल्यानंतर त्याने आईला सांगितलं, "आई, स्वामी स्वतः आले होते." आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, "मी रोज त्यांना हाक मारत होते, त्यांनी ऐकली." त्या दिवसानंतर माधवचं आयुष्य बदललं. तो दररोज स्वामींची सेवा करू लागला. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच स्वामी समर्थ नवीन सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट करा, श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित कुणाचं जीवन बदलू शकतं.